नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता मी चाललेलो आहे रानात आणि रानात कशा ककड्या आल्यात, काय आलं आहे, सोयाबीन कशी आहे आपली, हे सर्व बघणार आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आपली सोयाबीन वाळली का हिरवी, आता काढायला आली का नाही, हे सर्व मी सविस्तर पाहणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आपण पुढच्या वाटचालीला लागू. तर चला माझ्या मागं. मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे इथून खाली, म्हणजे आपल्या हे सोंड आहे आणि या सोंडावरून खाली जायचं आहे. तर इथून बरंच लांब, त्या तिकडे लांबवर आहे. आणि आता तिकडे जाऊन सोयाबीन दाखवायचं तुम्हाला. ही सोंड आहे, इथून खाली जायचं आहे. तर तुम्ही बघत राहा. बघा मित्रांनो, मी आता सध्या सोंडावरून खाली चाललो आहे. प्रत्येक माणसं आपोआपल्या सोयाबीनी काढायच्या दिवस चालू इथं आणि भरपूर ऊन पडलं आहे. मित्रांनो, मी इथं बसलो आहे. थोडासा कटाळा आला, लांबून आलो आहे. घर फार लांब आहे आणि असे डोंगर आहेत. तुम्ही बघत असाल लय त्रास आहे चालण्याचा त्याचा. इकडं बघा डोंगर आहे सगळं. आता मी खाली जाऊन दाखवणार आहे. इकडं खाली नदीतून तुम्हाला सोयाबीन बी दाखवतो. आणि आता सोयाबीन काढण्याचे दिवस आहेत, सोयाबीन वाळायला लागलेल्या आहेत. तरी पण तुम्ही बघत राहा. असलं खाली हे उतरायचं पण. आता सावलीतून आलो आहे मी, इकडं चाललो आहे. तर तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे खाली गेल्यावर कशी काय नदी आहे, कसं आपलं रान आहे, शेत आहे, सगळं एकदम डिटेलमध्ये दाखवणार आहे. तरी बघायला विसरू नका मित्रांनो. इथून आता जातो मी खाली रानात आणि तुम्हाला सगळं दाखवतो. इथून बघा घसरत आहे खाली, ही घसरायचीच वाट आहे. तर पुढची वाट बघा मित्रांनो, माझी सावली दिसत असेल. आता इथून खाली जायचं आहे असं बंगाट जायचं ह्या वाटाने. इकडं बंधारा आहे, बंधारा द्यायचा सोडून आणि इकडे चालायचं आपल्या वाटाने. मस्त. आता मी रानात जाऊन येतो आणि सोयाबीन दाखवतो. आता मी आलो नदीत. मित्रांनो, भरपूर दम लागला पळू. काय करावं म्हणलं, व्हिडिओ बनवावं एक मस्त. इकडं आलं आहे, कशी वाटते ही, एकदम मस्त आहे. आता नदी आली. ही आली नदी आपली. त्या नदीतून पलीकडे जायचं आहे. बघा इथं पाणी कसं वाहत आहे, हे एकदम खतरनाक पाणी वाहत आहे. आणि इकडून असं जायचं. आता जरा कसं वाहत आहे पाणी, कसलं पाणी वाहत आहे, डेंजरस. आता नदीत. तर इथं पुढं कोणतरी आहे. व्हिडिओ बंद करतो तोपर्यंत, आम्ही रानात गेल्यावर चालू करतो. इथं बघत असाल कसा वाटतो व्हिडिओ. हे बघा मित्रांनो, पुढं काय चालू आहे. पुढं आता लेडीज बाई म्हणजे मासे पकडत आहेत. याला आपल्याला माहिती नाही कशी मासे पकडतात. तुम्ही बघत असाल बघा कशी मासे पकडत आहेत. आणि इकडं पण 2 लेडीज आहेत, त्या मासे पकडत आहेत. तुम्हाला दाखवतो मी जवळ कसे मासे पकडतात ते. इथं बघा 2 लेडीज आहेत. हे बघा कशा मासे धरतात. तुम्हाला अतिशय जवळ जाऊन मी अजून पण दाखवतो. तोपर्यंत बघत राहा कसे पकडतात. मी आलतो रानात पण अचानक हे दिसले, तर म्हणलं यांचा पण शूट करावा व्हिडिओ. जर मासे पकडणं पाप आहे, पण आता काही लोक ऐकत नसतात. ही बघा ही बाई कशी मासे धरती. तर तुम्हाला सविस्तर दाखवतो, तोपर्यंत बघत राहा कशी पकडते काय. सापडतात का आजी मासे? कोणत्या गावचे तुम्ही? तांबा राजुरीचे का इकडल्या? हा नाही तर
मुऱ्या धरायला आलत्या नदीला म्हणून ना. मग काय आहे तेव्हा गेल्या ते काय म्हणते तर तिकडे नदीला मुऱ्या असतात तिकडे जा ते असं नाही. मित्रांनो, मी आत्ता ज्येष्ठ आता आपल्या रानापाशी आलो आहे नदीतून. काही लेडीज बाया मासे धरीत होत्या मागं आणि तिथं बघत होतो मी काय करतात काय नाही. हो ह्या नदीलाच वरती मासे धरीत होत्या त्या तिथं. तर धरू द्या, आता मी रान दाखवतो तुम्हाला आपलं. हो ह्या नदीला वरती मासे धरीत होते बरं का. तर मी आता तुम्हाला आपलं रान दाखवतो. आता आपण रानाच्या नीट एक 4-5 पाऊल टाकले की रानात जाणार आहे. हिर ते सगळं ओकेमध्ये आणि सोयाबीन पण. आपण जस्ट रानात आलो आता. ही काटाडी इथून नुसतं असं पाऊल टाकायचं आणि आपल्या रानात प्रवेश करायचा. ही बघा, ही आपलं रान, ही आपली विहीर रान गिन्नी गोल आणि ही सोयाबीन. हे बघा विहीर आहे इथं मस्त. इकडं नदी रानाच्या कडेलाच ही लावलेलं आहे, सगळे झाडीन ती लावली. हे गिन्नी गोल गावात आहे आणि ही यंदा विहीर खांदली आत्ता. हिचं बांधकाम करायचं आहे. इकडे बघा ही सोयाबीन आता वाळत आली. ही काकड्याचा यल, ही वांगे, बरंच अजून भुईमुग आहे तिकडं, गवारी शेंगा, भेंड्या. ही बघा भेंडी आली याला. आणि ही सोयाबीन वाळून चालली आता आपली, म्हणजे काढायच्या मापात आली. हिला काढून घ्यायला लागेल. तर इकडं बघा सोयाबीन काढून घ्यायची. ही आपली सगळी सोयाबीन आता वाळत आली. ही बघा तुम्हाला दिसत असेल. ही सोयाबीन उपटायची आता. सगळे लोक सोयाबीन काढायला लागलेत आणि आपल्याला पण काढून घ्यायची सर्व. इकडं बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, ही भुईमुगाच्या शेंगा आहेत तशा. हे बघा इकडं. आता हे पण काढून घ्यायच्यात आपल्याला. तिकडं पण शेंगा खायला आल्यात मस्त. इकडे गवारी, इकडं वरती काकड्या येतात. काकड्याची येलं तुम्हाला काकड्याच्या यालापाशी जाऊन दाखवतो मी. असं चाललो आहे मी. भुईमुगाच्या शेंगाचा येल तुम्हाला उपटून दाखवतो मी कशा आल्यात शेंगा आपल्या भुईमुगाला. इकडे बघा इकून मस्त ही सोयाबीन वाळली बरं का. आता हिला काढून घ्यायला लागेल. तर मित्रांनो, मी सोयाबीनमध्ये उभा आहे आता सध्या. आणि इकडं तुम्हाला मी ह्याचा येल उपटून दाखवतो आपल्या भुईमुगाच्या शेंगाचा. ही बघा इथं येल आहे. हे बघा शेंगा 3-4च आहेत पण चांगल्या आहेत एकदम नातखुळा. मस्त शेंगा आलेल्या. त्याला 3च आहेत पण नातखुळा शेंगा आहेत. आता काकड्या बघतो आणि वरून एक येडा देतो. इकडं असंच जायचं आहे. खाली जाते घसरत. अरे 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 डबल खाली आलं तर वरती जायचं. शुपत काकड्याला भारी आल्या मित्रांनो. काकड्या 1 नंबर आल्या बरं का. तुम्हाला एक काढून दाखवतो यातली. हे बघा ही काकडी कशी वाटते. आणि एक आपल्याला छोटीशी खायला तोडतो ही एक. बघा असले भारी काकडे आल्यात. इकडे पण काकड्या भेंड्या. आता तुम्ही बघू शकता ह्या भेंड्यात इथं काकड्या बी इथं बघाय. ही खालीच एक काकडी. मस्त काकड्या आल्यात ओकेमध्ये. अजून तुम्हाला ढिगाऱ्या जाऊन दाखवतो मी कसं काय शेती आपली आंब्याची झाडं. इकडं सोयाबीन आहे.
चौकळ आणि ती काढायची आपल्याला. कशी वाटते मला सोयाबीन ककडी खातो मी. कसा वाटतं व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्हाला एक मोठी ककडी दाखवायची राहिली वाटावरच आहे. बघा ही आहे का कशी वाटावरच आहे. नाही भरपूर ककडे आले त्याला लय फळ आले. एकदम डेंजरस फळ आलं. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आपल्याला. सोयाबीन पण काढायची सगळी आणि सोयाबीन काढून घ्यायची 1-2 दिवसात. ककड्या पण मस्त आल्यात. व्हिडिओ कसा वाटतोय ब्लॉग कसा वाटतोय सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हाय शेती त्याला कशाची भीती. हॅशटॅग काकड्या सोयाबीन भेंड्या गवाऱ्या सर्व काही. त्यामुळं ज्याला आहे शेती त्याला कशाची भीती. हे बघा आपली काकडी. ही बघा कशी आली काकडी आणि मस्त एकदम काकड्या आल्या आता. त्यामुळं शेती पॉवर इज ब्रँड. हे बघा इथं भेंड्या आल्यात. ह्या तुम्हाला इकडे दिसत असेल भेंड्या आणि सोयाबीन मस्त गिन्नी ओल आले. आणि इथं आहेत ह्या ककड्याची येलं. तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ. तोपर्यंत